4 वरिस ना प्यार कसा भुली गया मना यार, रोज करस मी याद तिले याद रे, नजर लागणी कोणी मना प्यारले. ओ पप्पा, 4 वरिस ना प्यार जाऊ देत होतं. मी काय सांगणार होते ऐकल्या पहिले. हा ना रे भाऊ, ऐकस ना. काय इथला संताप माय आज. पप्पा, तुम्ही मला 20-25 लाख रुपये द्या. ते माले यंदा ग्रामपंचायत इलेक्शन मा उभं राहणार. सरपंच बन नाही माले. सरपंच बनसू त्यानंतर डायरेक्ट मुख्यमंत्री बनसू आणि आपला महाराष्ट्रले एकदम 1 नंबर राज्य बनवसू. ओ दादा, आडे जर खावाले पैसा नाहीत रे. कथा 20-25 लाख मागे राय ना. तुम्ही ग्रामपंचायत ना शिपाई बनान सुद्धा लायकी नाही आणि तू सरपंच बनाना सपंदक राहना. पहिले शाळा शिक, मग सरपंच बनजो, मग मुख्यमंत्री बनाना सपंदक जो. शाळा जाऊ द्या होतं तर शाळा शिकायची. शाळा शिकायला काय लागस, पण सरपंच बनाले इतली मेहनत लागस ना. पहिले सरपंच बनसू, मग जिल्हा परिषद ना अध्यक्ष बनसू, मग नगरसेवक बनसू, मग त्यानंतर डायरेक्ट आमदार खासदार आणि त्यानंतर डायरेक्ट मुख्यमंत्री बनसू. इथला मोठा सपन आहे म्हणा. अरे सरपंच बनाले, आमदार खासदार बनाले, एक चांगला नेता बनाले, लोकेशना मनमा जागा करणी पडस. लोकेशना साठी समाजसेवा करणी पडस. तेसना मनमा आपला बद्दल इज्जत निर्माण करणी पडस. आणि तुले गावातला 4 कुत्रा सुद्धा बरं म्हणतस नाही, त्या सुद्धा तुले दखीसन भोगतस. आणि तुले कोण मतदान करी रे. पप्पा, आई तुमनं बोलणं एकदम चुकी नाही बरं का. तुमना पोऱ्या इथला मोठा सपंदक राहना. तुम्ही त्याला पाठिंबा देवाना सोडीसन त्याने इज्जत लिहिलं ना. हो दादा, तू माल नको शिकाडू. कोणले पाठिंबा देवाना आणि कोणले नाही देवाना माही चांगलं माहिती माले. मना पोऱ्या महिना मा 50 सपंदकस बटा पुरा जर कराल गऊ ना, आते नाते रस्तावर येईल तुम्ही समज ना का. काय रे, काय लायदी ना तुम्ही सकाळ मग. ल्याबो दल्ला बी घ्या. ते दल्लानीच कमी होती. काय नाही हो, मन मना बटेल होतो टाइमपास करत. अहो येलेत राय काय झटकायत असतेलाच माहिती. मंजो घेऊ ना, माले 20-25 लाख रुपये द्या म्हणे. माले पहिले सरपंच बनणं आहे, नंतर आमदार खासदार आणि मग डायरेक्ट मुख्यमंत्री बनणं आहे म्हणे. हो बापरे, कोण आऊ सांगणार ना तुले सरपंच बन नाही असं. अरे येणे ग्रामपंचायत ना शिपाई बनून सुद्धा लायकी नाही रे. पहिले अभ्यास कर रे चांगला, मग आमदार खासदार बन. पहिले शाळा मा बोंब पाड. तुम्ही वय काय तो विचार कर आणि मग सपंदकात जाय. चांगली शाळा शिक, ती गोष्ट ना पुरेपूर अभ्यास कर. मग तू प्रधानमंत्री का बना ना सपंदकच नाही. तुले कोणी नाही म्हणाव नाही. तुम्हाला दोन्हीच न आई बोलणं एकदम चुकी नाही बर का. तुम्हाला घर ना पोऱ्या इथला मोठा सपंदक राहणार आणि तुम्ही प्रोत्साहन देवाना सोडीसन त्याने उघड उघड इज्जत लिहिणार आणि एकदम चुकी नाही. पलता अन्याय येऊ येना विरोध मा मी मनी पुरी पलटन लिसन आंदोलन करसू. हो आंदोलन ना अशी दिसू ना मुसळी मा एक मान्य म्हणू जशी चालना तो मुख्यमंत्री बनाले. निंगाडेंग अभ्यास कर, नाही ते एक कलात्मक कंबर मोठा सू. जेव जेव प्रेमनी भाषा सांगणार होता तो जास्ती माती राहणार. आणि आंदोलन ना नाटक माल नको तर काढू तू. तू ना जिथला गाव मा रिकामी गांना मित्र आहेत ना, जेसले तू पलटन म्हण राहना तेसले बी पलटाय टाकसू मी. आई ध्यान माटीस मनजोगे या लाडणी चालत तू ना. बस बस जाऊ द्या. मारा जोळाण्या गोष्टी नका करा. मी मना मेहनतून मना दमवर सरपंच ते मुख्यमंत्री पर्यंत ना प्रवास पुरा करसू आणि बडा गावले एक नवीन रूप दिसू. जय कांदेश. तू जायरा ना कट्टा कोरा खायरा ना ते सांग दे नेमन. बलदा माती चाल ना हो आवा ते येना आज जरासा देखना पडतील. तूच माथाडी ठेवले दिले आणि तुझ्या त्यांना एवढा होता ना. तू येऊन डोकावरला होता. मी दुनियाभर ना किती यायला होतो तुले. चला मग मंडळी, भेटूत पुढला व्हिडिओ मा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मला असं वाटलं ना ते मी जे घरमा पागाले. जय कांदेश.